students, in the topic redox reactions, we have considered about what is the electronic concept of oxidation and reduction. What happens to the electrons? You know that the loss of electrons is called as oxidation, which is also called as de-electronation, and gain of electrons is called as reduction. In this video, we shall consider about what is oxidizing agent and reducing agent, and what is the electronic concept of oxidizing and reducing agent. In another concept, there is oxidation number concept. We have to consider what is oxidizing agent and reducing agent in terms of oxidation number concept. Here in this video, we shall consider electronic concept of oxidizing and reducing agent. What is agent? You know, एजंट म्हणजे काय असतो? एजंट अशी व्यक्ती असते आपल्या समाजात, आपल्याला माहित आहे की जी आपल्याला काहीतरी करायचं आहे त्या काम करण्याला मदत करते. म्हणजे आपल्याला समजा कुठली एखादी वस्तू खरेदी करायची आहे, ती खरेदी करण्याला मदत करणारा एजंट, किंवा एखादी वस्तू विकायची आहे तर ती विक्री करण्यास मदत करणारा एजंट, दॅट इज कॉल्ड ॲज एजंट. म्हणजे आता इथं आपण जो विचार करणार आहोत तो ऑक्सिडायझिंग एजंट. सुरुवातीला आपण ऑक्सिडायझिंग एजंट बघूया आणि मग रिड्युसिंग एजंट म्हणजे काय बघूया. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच असा पदार्थ जो ऑक्सिडेशन होण्याला मदत करतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडंट. व्हॉट इज ऑक्सिडंट वी शॅल कन्सिडर फर्स्ट. बिफोर दॅट, यू नो दॅट ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं? कुठलाही पदार्थ, मग तो ॲटम असू दे, अयन असू दे किंवा मॉलिक्यूल असू दे, तो काय करतो? इलेक्ट्रॉन्स लूज करतो. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. एनी सबस्टन्स कॅन लूज इलेक्ट्रॉन्स when there is another substance which can gain electrons. You know that. तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये पण माहीत असेल की ऑक्सिडेशन ही सेपरेटली प्रोसेस होणार नाही. ऑक्सिडेशन केव्हा शक्य आहे? जेव्हा त्या पदार्थाच्या कॉन्टॅक्टमध्ये असा पदार्थ येईल की जो इलेक्ट्रॉन घेईल. कुणाचाही ऑक्सिडेशन, एनी सबस्टन्स कॅन बी ऑक्सिडाइज व्हेन देर इज अनदर सबस्टन्स विच इज रिड्यूस. That is, the substance is oxidized means it will lose electrons when there is another substance which can gain electrons. म्हणजे जो इलेक्ट्रॉन गेन करतो तो काय करतो? त्या पदार्थाचं ऑक्सिडेशन होण्याला मदत करतो. And so remember that oxidizing agent is a substance which helps for the process of oxidation. Oxidizing agent हा ऑक्सिडेशन प्रोसेसला मदत करतो. ऑक्सिडेशन प्रोसेस घडवून आणतो. मग घडवून आणतो म्हणजेच तो काय करतो? तर जो पदार्थ इलेक्ट्रॉन लूज करतो त्याला इलेक्ट्रॉन लूज करण्याला मदत करतो. याचा अर्थ तो स्वतः इलेक्ट्रॉन ते घेतो. सो द सबस्टन्स विच गेन्स इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्सेप्ट ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट? द सबस्टन्स विच गेन्स इलेक्ट्रॉन्स. मग त्यानं इलेक्ट्रॉन गेन केले म्हणजे त्याचं स्वतःचं काय झालं? रिडक्शन झालं. अँड सो यू कॅन से दॅट इन अनदर वर्ड, द सबस्टन्स विच इज रिड्यूस, इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट, और इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडंट. जो पदार्थ ऑक्सिडेशन प्रोसेसला मदत करतो याचाच अर्थ जो पदार्थ त्या दुसऱ्या पदार्थाला इलेक्ट्रॉन देण्यास प्रवृत्त करतो. इलेक्ट्रॉन देण्यास प्रवृत्त करतो याचा अर्थ त्यानं जे इलेक्ट्रॉन दिलेले आहेत ते स्वतः तो ॲक्सेप्ट करतो. जे आपल्या समाजात मिळतात तसे एजंट नाही आहे तो फक्त देण्याला मदत करतो, म्हणजे आपल्याला एक गिराईक शोधून देतो असं नाही, तर तो स्वतः हे काम करतो. ऑक्सिडेशन घडवून आणतो याचा अर्थ त्यानं जे इलेक्ट्रॉन दिले त्या पदार्थानं ते इलेक्ट्रॉन घेण्याचं काम तो करतो, आणि म्हणून त्यानं इलेक्ट्रॉन घेतले याचा अर्थ त्याचं स्वतःचं रिडक्शन झालं. अँड सो the substance which gets reduced is called as oxidant. And so remember, oxidizing agent is a substance which helps for the process of oxidation, or you can say that the substance which gets reduced is called as oxidizing agent. Now in opposite to that, what is reducing agent, or it is also called as reductant. रिड्युसिंग एजंट काय करेल मग आता? द सबस्टन्स विच हेल्प्स फॉर द प्रोसेस ऑफ रिडक्शन.
What is reduction? Reduction is gain of electrons. Gain of electrons म्हणजे रिडक्शन. जेव्हा एका प्रोसेसमध्ये पदार्थ इलेक्ट्रॉन गेन करतो, इलेक्ट्रॉन घेतो, 1 2 3 काय असतील ते, तो इलेक्ट्रॉन गेन करत असेल तर त्या प्रोसेसला आपण रिडक्शन प्रोसेस म्हणतो. आणि जो पदार्थ रिडक्शन प्रोसेसला मदत करतो, that substance is called as reducing agent or it is called as reductant. Remember, reduction is gain of electrons and the substance which helps for the process of reduction is called as reducing agent. मग आता तोच पदार्थ इलेक्ट्रॉन घेण्याच्या प्रोसेसला मदत करतो, म्हणजे तो स्वतः काय करायला पाहिजे, त्यांना इलेक्ट्रॉन्स द्यायला पाहिजेत. सो द सबस्टन्स विच डोनेट्स इलेक्ट्रॉन्स, that is called as reducing agent. तो पदार्थ इलेक्ट्रॉन देतो म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन्स लूज होतात, इलेक्ट्रॉन तो लॉस करतो, म्हणजे त्याचं स्वतःचं काय होतं, ऑक्सिडेशन. अँड सो द सबस्टन्स विच गेट्स ऑक्सिडाइज इज कॉल्ड ॲज रिडक्टंट. रिमेंबर हियर, द सबस्टन्स विच गेट्स ऑक्सिडाइज इट इज कॉल्ड ॲज रिडक्टंट. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या डेफिनेशन्स तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या तर तुम्हाला हे दोन कन्सेप्ट कळायला अवघड जाणार नाही. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडेशन प्रोसेसला मदत करणारा तो ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. ऑक्सिडेशन प्रोसेसला मदत करतो याचा अर्थ तो पदार्थ, जो पदार्थ इलेक्ट्रॉन देतो त्याला मदत करतो, इलेक्ट्रॉन देण्यास मदत करणारा याचा अर्थ तो स्वतः इलेक्ट्रॉन घेतो. सो द सबस्टन्स विच ॲक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट अँड देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. इन शॉर्ट, जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर आपण लक्षात ठेवू शकतो, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज ऑक्सिडायझिंग एजंट. जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणारा म्हणजे ज्याचं रिडक्शन होतं. द सबस्टन्स विच गेट्स रिड्यूस इज कॉल्ड ॲज ऑक्सिडंट. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर इज कॉल्ड ॲज ऑक्सिडंट. द सबस्टन्स विच हेल्प्स फॉर द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडायझिंग एजंट ऑर ऑक्सिडंट. या सगळ्या पद्धतीने तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय हे समजून घेऊ शकता. आणि तसंच रिडक्टंट, रिड्युसिंग एजंट इज अ सबस्टन्स which helps for the process of reduction. Reduction is gain of electrons and so the substance which itself loses electrons, जो इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणजेच तो रिडक्शन प्रोसेसला मदत करतो, त्यांना इलेक्ट्रॉन दिले म्हणजे तिथं घेणारा कोणतरी आहे, म्हणजे जो घेणारा आहे त्याचं रिडक्शन झालं, म्हणजे त्यानं त्याच्या रिडक्शन प्रोसेसला मदत केली म्हणून त्याचं स्वतःचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. अँड सो the substance which gets oxidized is called as reductant and therefore you can say that electron donor, electron देणारा हा कोण आहे, हा आहे reductant. and so remember, या सर्व पद्धतीनं आपण ऑक्सिडंट म्हणजे कोण आणि रिडक्टंट म्हणजे कोण हे लक्षात ठेवू शकतो. बऱ्याचशा रिॲक्शन्समध्ये आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट कोणता, रिड्युसिंग एजंट कोणता हे ओळखावं लागतं आणि त्यासाठी या सगळ्या डेफिनेशन्स लक्षात ठेवायच्या. थोडक्यात लक्षात ठेवायचं, ज्याचं रिडक्शन होतं तो ऑक्सिडायझिंग एजंट आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो रिड्युसिंग एजंट. आपण एक रिॲक्शन बघूया म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. सपोज वी हॅव दिस रेडॉक्स रिॲक्शन. Zn plus Cu plus plus gives Zn plus 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 Cu. This is a redox reaction in which the oxidation half reaction is Zn gives Zn plus 2. What happens? Zn gives Zn plus 2. How? By losing 2 electrons. Here Zn has lost the electrons, so this process is oxidation. Znचं ऑक्सिडेशन झालंय, त्यांना 2 इलेक्ट्रॉन्स लूज केलेत. आणि इथं आपल्याला रिडक्शन रिॲक्शन लिहायची असेल, रिडक्शन हाफ तर Cu प्लस 2 आयन्स आहेत, त्याचं कन्वर्जन झालं Cu मध्ये. कसं? Cu प्लस 2 आयन्स बाय ॲक्सेप्टिंग these 2 electrons are converted into Cu atoms and this is
रिडक्शन हाफ रिॲक्शन. कुठल्याही रिडॉक्स रिॲक्शनचे आपल्याला स्प्लिटिंग अप करता आलं पाहिजे. म्हणजे त्या रिॲक्शनमध्ये ज्याचं ऑक्सिडेशन झालंय त्या ऑक्सिडेशन रिॲक्शनला आपण म्हणणार आहोत ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, रिडक्शन हाफ रिॲक्शन, आणि या दोघांची बेरीज म्हणजे रिडॉक्स रिॲक्शन. बरोबर. अँड सो हिअर Zn इज ऑक्सिडाइज अँड Cu+2 ions आर रिड्यूस. रिमेंबर, आता आपण शब्द कसा वापरला बघा. Zn atoms are oxidized to give Zn+2 ions and Cu++ ions are reduced to give Cu atoms. Zn atoms they are oxidized. मग आता हे Zn ॲटमनी इलेक्ट्रॉन लूज केले. इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळं इथं काय झालं, Cu++ आयनला ते इलेक्ट्रॉन मिळाले का? त्या इलेक्ट्रॉन घेण्याला Cu++चं रिडक्शन होण्याला या Zn ॲटम्सनी मदत केली. अँड सो Zn atoms they are oxidized but they are helping for Cu++ ions to get reduced, and therefore Zn atoms are called as reducing agents or reductant. जशी आपण डेफिनेशन सांगितली तसं the substance which helps for the process of reduction it is called as reducing agent. मग रिड्युसिंग एजंटचं स्वतःचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो रिड्युसिंग एजंट. आता इथं Cu+2 आयन्स जे आहेत त्यांचं रिडक्शन झालंय का, म्हणजे यांनी इलेक्ट्रॉन घेतलेत म्हणजेच Zn ॲटम्सना त्यांनी इलेक्ट्रॉन देण्याला मदत केली आहे. Zn ॲटम्सनी इलेक्ट्रॉन का दिले, कारण इथं घेणारा Cu++ आयन होता म्हणून. जे Zn ॲटम्सचं ऑक्सिडेशन व्हायला Cu++ आयन्सनी मदत केली. Cu++ आयन्स दे ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स अँड सो help for the process of oxidation, and so Cu++ ions are called as oxidizing agent. Here Cu++ ions are oxidizing agent and Zn atoms are reducing agent. जे थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं तसं लक्षात ठेवायचं. कुठल्याही रिडॉक्स रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन कुणाचं झालंय, ज्याचं ऑक्सिडेशन झालंय तो रिड्युसिंग एजंट, आणि ज्याचं रिडक्शन झालंय तो ऑक्सिडायझिंग एजंट. जे तुम्हाला आधी ओळखता आला पाहिजे ऑक्सिडेशन कुणाचं झालंय, त्यासाठी आपण इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट वापरतो. म्हणजे या ॲटमचं कन्व्हर्जन पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये झाला, याचा अर्थ त्यांना इलेक्ट्रॉन लूज केलेत. पॉझिटिव्हली चार्ज आयनचं कन्व्हर्जन न्यूट्रल ॲटममध्ये झालं आहे, त्याचा अर्थ त्यांना इलेक्ट्रॉन गेन केलेत, आणि त्यामुळं ही रिॲक्शन आपण समजून घेऊ शकतो. ज्याचं ऑक्सिडेशन झालं आहे तो रिड्युसिंग एजंट, ज्याचं रिडक्शन झालं आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट. Like this you can identify in the given reaction which are oxidizing agents and which are reducing agents. Suppose again we have another reaction. Suppose we have the reaction Cu plus 2Ag plus gives Cu plus 2 plus 2Ag. This is the redox reaction. Cu plus 2Ag plus gives Cu plus 2 plus 2Ag. For balancing the number of electrons, here we have taken the stoichiometric coefficient 2 for Ag here. Now in this redox reaction, which is oxidation half reaction, which is reduction half reaction, we have to identify so that we can identify oxidizing agent and reducing agent. Now हे ओळखणं सोपं आहे. पहिला आपण कन्सिडर करणार आहोत Cu आहे, आणि हा Cu प्रोडक्ट साईडला कशामध्ये कन्वर्ट झाला आहे, Cu+2 मध्ये. हाऊ, न्यूट्रल ॲटम हा पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये केव्हा कन्वर्ट होईल, जेव्हा त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी असतील तेव्हा, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज जेवढा आहे तेवढे इलेक्ट्रॉन तो लूज करतो, आणि म्हणून इथं Cu+2 मध्ये याचं कन्वर्जन झालं आहे. याचा अर्थ यानं 2 इलेक्ट्रॉन्स लूज केलेत. सो हिअर Cu is converted into Cu+2 plus 2 electrons, and so you can call it as oxidation half reaction. This is oxidation half reaction. Now see this second substance 2Ag plus.
we have 2Az plus, and on product side we have obtained 2Az atoms. 2Az plus ions are there. 1Az plus ion. Az plus ion म्हणजे काय, तर याच्याकडं एक इलेक्ट्रॉन कमी आहे, जे ह्यानं एक इलेक्ट्रॉन दिलाय आणि म्हणून त्याचं कन्वर्जन पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये झाले. एक इलेक्ट्रॉन लूज केलाय, सो +1 चार्ज. लाईक दिस देर आर 2Az प्लस आयन्स. या 2Az प्लस आयननी 2 इलेक्ट्रॉन घेतले. एका आयननं एक इलेक्ट्रॉन घेतला, याचं कन्वर्जन होणार Az ॲटममध्ये. 2 Az प्लस आयन्स आहेत आणि त्यामुळं 2 Az प्लसनी 2 इलेक्ट्रॉन घेतले, 2 Az ॲटम्स मिळाले. सो 2Az plus 2 electrons gives 2 Az atoms, and this reaction is reduction reaction. This is called as reduction half reaction. The summation of these two is this reaction, which is called as redox reaction. या redox reaction मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन्स मिळणार नाहीत. का मिळणार नाहीत इलेक्ट्रॉन्स? कारण जेवढे इलेक्ट्रॉन्स यानं लूज केलेत तेवढे इलेक्ट्रॉन्स यानं ॲक्सेप्ट केलेत आणि म्हणून आपण या रिएक्शनला बॅलन्स केलंय 2Az plus ions. Now here Cu atoms, they are oxidized. The substance which gets oxidized is called as reducing agent, and so here you can say that Cu atoms are reductant. Az plus ions, they are reduced. The substance which gets reduced is called as oxidizing agent or oxidant. लक्षात घ्या, म्हणजे आधी आपण जेव्हा रिडॉक्स रिॲक्शन बघतो तेव्हा त्या रिडॉक्स रिॲक्शनचं करेक्टली स्प्लिटिंग अप केलं, त्यात आपण आयडेंटिफाय केलं कोणती ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आहे आणि कोणती रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे. त्याच्यावरून आपण ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट हे इझिली फाइंड आउट करू शकतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी ह्या रिॲक्शन्स लिहायला पाहिजेत गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्ही इथं रिॲक्शन ऑब्झर्व करून सांगू शकता. Cuचं कन्वर्जन Cu+2 मध्ये झालंय, याचा अर्थ यानं इलेक्ट्रॉन लूज केलेत. इलेक्ट्रॉन लूज करतोय म्हणजे तो रिड्युसिंग एजंट. इलेक्ट्रॉन लूज केला, याचं ऑक्सिडेशन झालंय, ज्याचं ऑक्सिडेशन झालंय तो रिड्युसिंग एजंट. Az प्लस आयनचं कन्वर्जन Az मध्ये झालंय. पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूट्रल ॲटममध्ये कन्वर्ट झाला, याचा अर्थ यानं इलेक्ट्रॉन घेतले. इलेक्ट्रॉन घेणारा म्हणजेच तो काय असणार आहे, त्याचं स्वतःचं रिडक्शन झालंय आणि म्हणून इथं आपण म्हणू शकतो तो ऑक्सिडायझिंग एजंट. इलेक्ट्रॉन घेणारा हा ऑक्सिडायझिंग एजंट. लाईक दिस, फ्रॉम एनी रिडॉक्स रिएक्शन वी कॅन आयडेंटिफाय which is oxidizing agent and which is reducing agent.